नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ही महिरप कशी बनवायची ते दाखवणार आहे. हे तुम्हाला तोरण म्हणूनही वापरता येऊ शकतं. देवघरासाठी तोरण म्हणूनही याचा यूज होऊ शकतो. चला तर मग आपण हे बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे. धागा कट करायला कात्री आहे आणि इथे मी 4 नंबरचे मणी वापरले आहेत. पिवळा, लाल आणि पांढरा रंग आहे. तुम्ही मोठ्या साईजचे मणी सुद्धा वापरू शकता. दाराला तोरण करायचं असेल तर मोठे मणी लागतील. सुरुवातीला आपण धाग्यात 1 लाल 3 पांढरे आणि 1 लाल 3 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि गाठ मारून घ्यायचे. व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग धागा लूज होत नाही. तर असे हे टोटल 8 मणी आपण घालून घेतलेले आहेत. सुरुवातीला 1 लाल मणी, 3 पांढरे, 1 लाल मणी आणि 3 पांढरे मणी. घट्ट गाठी मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण धाग्यात 3 लाल मणी ओवायचे आहेत. ज्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आहे. बघा असाच. म्हणजे इथे आपलं हे एक लालचं चौफूल तयार होईल. 4चा राऊंड तयार झाला. आता आपण धागा 2 मणी पुढे सरकवून घ्यायचा आहे. हा पहिला लाल मणी, त्यानंतर हा दुसरा लाल मणी. असं आपण धागा पुढे सरकवून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 3 पिवळे मणी ओवायचे आहेत. ज्या लाल मण्यातनं आपण धागा बाहेर काढलाय, खालच्या दिशेने बाहेर आलाय, त्याच लाल मण्यातनं असं वरून खालच्या दिशेने धागा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे इथे आपलं अजून एक हे चौफूल तयार होईल. आता या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आपण वरच्या बाजूला येत आहोत. त्यानंतर हा मधला लाल मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण या 2 पांढऱ्या मण्यांमधनं धागा वर काढून घ्यायचा आहे. हे बघा. आता 1 पांढरा, 1 लाल, 3 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा असे टोटल 7 मणी ओवून घ्यायचे आहेत. असं पुढचा राऊंड आपण करणार आहोत. ज्या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढलाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा वर काढून घ्यायचा आणि आपण हा पुढचा राऊंड करून घ्यायचा. आता आपण धागा या पांढऱ्या मण्यातनं, त्यानंतर हा पुढचा लाल मणी यातनं, त्यानंतर पुढचे 3 पांढरे मणी यातनं खाली काढून घेऊया. या संपूर्ण राऊंडमधनं काढून घ्यायचं आहे. लाल मण्यापर्यंत आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आता या खालच्या लाल मण्यातनं सुद्धा धागा बाहेर काढून घेऊया. धागा ओढून घ्यायचा म्हणजे तो लूज पडत नाही. आता धाग्यात 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्या लाल मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा, जेणेकरून इथे चौफूल तयार होईल. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे तोरण देवघरासाठी खूप छान दिसतं. मोठ्या नंबरच्या मण्यांचं केलं तर ताटाभोवती महिरप म्हणूनही वापरता येऊ शकतं. आता या पुढच्या एका लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि त्याच्या पुढच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घट्ट ओढून घ्यायचं. आता 3 पिवळे मणी ओवायचे आहेत. ज्या लाल मण्यातनं आपण धागा बाहेर काढलाय त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा.
इथे हे चौफूल तयार होईल। हे बघा, धागा ओढून घ्यायचा आहे। आता ह्या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। त्यानंतर हा वरचा लाल मणी जो आहे त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण या सगळ्या राऊंडमधनं फिरवून घेणार आहोत। पहिला पांढरा मणी, त्यानंतर हा दुसरा पांढरा मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा। मग पुढचा तिसरा पांढरा मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। त्याच्या पुढच्या लाल मण्यातनं सुद्धा मी धागा बाहेर काढून घेतला आहे आणि हे पुढचे 2 पांढरे मणी। बरोबर मधल्या पांढऱ्या मण्याशी आपण आलेलो आहोत। आता एक पांढरा, एक लाल, 3 पांढरे, एक लाल आणि एक पांढरा असे 7 मणी ओवून घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। हा आपला पुढचा राऊंड झाला। आता इथे जसं आपण केलं होतं सेम तसंच आपण पुढे करून घेऊया। त्यासाठी पांढऱ्या मण्यातनं आणि लाल मण्यातनं असा मी धागा बाहेर काढून घेत आहे। इथे जशी 2 चौफुलं केली होती तशीच आपण करून घेणार आहोत। आता धाग्यात 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। इथे चौफूल तयार होईल। आता धागा 2 लाल मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा आहे। हा पहिला लाल मणी झाला आणि आता हा दुसरा लाल मणी। असा धागा पुढे सरकवून घ्यायचा। त्यानंतर 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत। जसं आपण पहिल्या चौफुलाच्या वेळेस केलं होतं पिवळ्या, सेम तीच प्रोसेस या तिसऱ्या चौफुलाला करायची। ज्या लाल मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। त्यानंतर या वरच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर आता धागा हे पुढचे 2 पांढरे मणी यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे। आता जसं आपण दुसरं चौफूल केलेलं होतं, दुसरा राऊंड जो केलेला होता त्याच पद्धतीने चौथा करायचा आहे। असे अल्टरनेट आपण हे करून घेणार आहोत। तुम्ही पाहिजे तितकी लांब ही पट्टी अशी बनवू शकता मापानुसार। आता हे जे खालचं पिवळं चौफूल आहे पहिलं, त्या मधल्या गॅपमधनं मी धागा बाहेर काढून घेतलाय आणि इथे आता मी 2 गाठी मारून घेणार आहे। नवीन धागा जोडून घेत आहे। दोन किंवा 3 गाठी मारून घ्यायच्या म्हणजे मग ते घट्ट बसतो, धागा लूज पडत नाही। आणि जिथे आपल्याला सुरुवात करायची त्याच्या आधीच्या मण्याशी गाठ मारायची। हे बघा इथे गाठ मारून झालेली आहे। आता या पिवळ्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा जो गाठी मारल्यानंतर छोटासा धागा उरलाय तो कट करून घेऊया म्हणजे तो मध्ये मध्ये येणार नाही। आता धाग्यात 2 लाल 2 पिवळे, 1 लाल 1 पांढरा, 1 लाल 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आहेत। मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आहेत। टोटल 8 मणी ओवलेले आहेत। शेवटचे 3 मणी सोडून देऊन या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता धाग्यात 2 पिवळे आणि 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत। हे बघ
2 पिवळे 2 लाल मणी. आता एक पिवळं चौफूल सोडून त्याच्या पुढचं जे पिवळं चौफूल आहे हे मधलं सोडून द्यायचंय. याच्या पुढचं जे आहे त्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. जे आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. धागा घट्ट करून घ्यायचा. असंच आता आपण पुढचं पण करूया. 2 लाल 2 पिवळे 1 लाल 1 पांढरा 1 लाल 1 पांढरा असे 8 मणी ओवून घेतले. शेवटचे 3 मणी सोडून द्यायचे. या लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण धाग्यामध्ये 2 पिवळे आणि 2 लाल मणी ओवायचे आहेत. या चौफुलाशी आपण हे केलेलं आहे. पुढचं चौफूल सोडून देऊन तिसऱ्या चौफुलाच्या खालच्या मण्यातनं ह्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण तयार करणार आहोत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.